काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्यासोबत आहेत। नाना, महाविकास आघाडीची आज पहिली सभा पार पडली। प्रचाराचा नारळ फोडला असं म्हणायचं? आज प्रचाराचा नारळच फोडला आम्ही लोकांनी। आणि भ्रष्ट सरकार जी महाराष्ट्रातली आणि घाबरलेली सरकार आहे, महाराष्ट्रातलं अस्तित्व, महाराष्ट्राला स्वाभिमान, गुजरातला गहाण ठेवण्याचं काम करत आहे। या सरकारला पायउतार करणं हाच आमच्या महाविकास आघाडीचा उद्देश आहे। पण नाना, खरं तर गेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरू होती आणि आज उद्धव ठाकरेंनी सुद्धा म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री चेहरा जो आहे तो द्यावा, अशा प्रकारे म्हटलं आहे। भले तुम्ही दोघांनी नाव सांगा, मी पाठिंबा द्यायला तयार आहे। काँग्रेसची काय भूमिका आहे? आम्ही दोघांनी सुचवलं, महाविकास आघाडीचा हा चेहरा राहील, त्यांना त्यांनी पाठिंबा द्यावा। त्यांचं म्हणणं असं आहे का जर कुठल्या पक्षाला केलं तर नंतर पाडापाडीचं होतं, त्यामुळे त्यांनी आताच कुठलं म्हणूनच तर त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं की त्याला एकच पर्याय महाविकास आघाडी। आणि जसं इंडिया आघाडी म्हणून आम्ही लढलो, तसंच महाविकास आघाडी लढू आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आमदार निवडून महाविकास आघाडीचे आणायचे। आणि वरिष्ठांनी निर्णय करायचा, जो कोणी मुख्यमंत्री करायचा तर वरिष्ठांनी करावा, त्याचा आदेशाचं पालन सगळ्यांनी करू। फॉर्म्युला हाच असणार आहे, ज्याची जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री? ते मी आज त्याचा कुठलाही फॉर्म्युला ठरलेला नाही। काय फॉर्म्युला काय असणार आहे? महाविकास आघाडीच्याच माध्यमातून राज्याचा मुख्यमंत्री आमदारामधून तय व्हावा। काय वाटतं, काय काँग्रेस किती जागांसाठी आग्रह आहे? काय चर्चा सुरू झाली? या अजून चर्चा नाही, 21 तारखेला आमची चर्चा सुरू होईल। जम्मू आणि आज हरियाणाचे जे आहे ते इलेक्शन डिक्लेअर झालेलं आहे। महाराष्ट्र संदर्भात काय कळतंय? मला तर खरं तर महाराष्ट्रातलं भाजपचं प्रणित जे सरकार आहे ते घाबरलेलं दिसते आहे। आणि आता या दोन राज्याच्या निवडणुकीबरोबर महाराष्ट्राची निवडणूक घेता आली असती, कारण की 10-15 म्हणजे 8-10 दिवसाच्या नंतर त्यांना निवडणूक जाहीर करावंच लागेल। आता हे सगळं एकाच वेळेस सगळ्या निवडणुका करून घेतल्या असत्या तर मला असं वाटतं की चांगलं झालं असतं। पण आखरी भाजपच्या कार्यालयातूनच निवडणूक आयोग चालतं आहे अशी टीका जनतेमध्ये होत आहे। आणि निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची निवडणूक का उशीर करताय, एकदम नेक टू नेक वेळेपर्यंत घेतात काय, अशा चित्र आहे। पण आज ज्या जम्मू काश्मीर आणि हरियाणाची निवडणूक जाहीर केली, तशी निवडणूक महाराष्ट्राची पण जाहीर करावी अशी अपेक्षा आमची होती। जागा वाटपाचा फॉर्म्युला सुटलेला नाही, त्यामुळे तुमची तयारी आहे का? तयारी आमची सगळ्यांचीच आहे। त्यामुळे सगळ्या प्रोसेसचा विषय आहे। 21ला आम्ही बसू, जवळपास त्या दिवशीच एक फॉर्म्युला ठरेल। त्या दिवशीच आज मी उद्धव ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेबांचे आमचे तिथंच बोलणं झालेलं आहे। त्यामुळे त्या फॉर्म्युलेच्या आधारावर आमचं जागा वाटपाचा प्रश्न लवकर सुटेल। मला तुमचे दोन आमदार जे आहेत ते अंतापूरकर आणि दुसरे नाशिकचे आमदार, त्यांनी क्रॉस वोटिंग केल्याचा जो संशय आहे, दोन्ही आमदार एकनाथ शिंदेंना भेटलेले होते। काय वाटतं, तुम्ही त्यांच्यावर कारवाई करणार? त्याच्या आधीच ते पक्ष चाचपणीला सुरुवात झाली त्यांची? मूळ बचाव नाही आहे, मूळ आता आमदार मुख्यमंत्र्याला भेटणारच। एकनाथ शिंदे फक्त एकनाथ शिंदे नाही आहेत, मुख्यमंत्री आहेत। आमदारांनी मुख्यमंत्र्याला भेटून आपल्या मतदारसंघाची कामं सांगणं हे चुकीचं आहे असं आम्ही मानत नाही। त्यामुळे त्याला राजकीय वळण देऊ नका असं आमचं म्हणणं आहे। 20 तारखेला काँग्रेसची सभा आहे, राहुल गांधी आणखी कोण कोण उपस्थित आहे, काय काय नेमकं ठरलंय? नाही, आता राहुलजींचं दौरा काही वेगळीकडे आहे, त्यामुळे खरगे साहेब येतात आहेत। आणि खरगे साहेब उद्धवजींना आणि पवार साहेबांनाही त्याला निमंत्रण केलेलं आहे। आणि ती सभा याच्यामध्ये षण्मुखानंद हॉलमध्ये घेण्यात येईल। पाहतो 20 तारखेची सभा जी आहे ती षण्मुखानंद हॉलमध्ये असणार आहे आणि मल्लिकार्जुन खरगे या सभेला उपस्थित असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलेलं आहे। कॅमेरामन कृष्णा खापरे सरजुने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।